हे बघा, मस्त अशी रसरशीत आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी झाली. चण्याची डाळ टाकल्याने अजून चवदार होते ती. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. शेवग्याच्या शेंगा बघा मस्त ताज्या आणल्यात. सध्या बाजारात शेंगा किती महाग आहेत सगळ्यांना माहिती आहे. मस्त ताज्या शेंगा आणल्यात बघा मी. आज शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहे. त्यात हरभऱ्याची डाळ घालणार आहे. पण मी 1 तासाभरापूर्वी मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. आमच्याकडे शेवग्याच्या शेंगेला हरभऱ्याची डाळ घालून केलं की मग ती आवडते. कोणी बटाटा घालतं, कोणी वांगं घालतं, कोणी अशीच नुसती शेवग्याची शेंग करतं. पण मी हरभऱ्याची डाळ घालून करते. शेंगा चिरून घेते मी. 4 शेंगा नाही घेणार आहे, 2च घेणार आहे. जास्त होतील आम्हाला 2, तर 4 जास्त होतील तर 2 घेते मी. 2 ठेवून देते. चिरून घेते आणि मग आपण शेवग्याची शेंग करूया. चिरून घेते मी. आता कोणी कोणी ना हे पूर्ण त्याचे हे दोरे काढून घेतं, साल काढून घेतं. हे पूर्ण अगदी पांढरी शुभ्र अशी शेंग करून घेतात. पण मग ती खाताना मग एकदम अशी हे होते, चोखून खाता येत नाही. तर काय करायचं, जरा थोडे थोडे दोरे काढायचे असे. हे बघा, आम्ही तरी म्हणजे असे करतो, थोडे दोरे काढतो, पूर्ण नाही काढत. हे बघा, अशी चिरून घेते मी. हे बघा, चिरून घेते सगळी. दोन शेंगा चिरून घेतल्या. आता या डाळीतलं पाणी काढून घेते. मग आपण करायला घेऊ शेवग्याची शेंग. तेल घालून घेते. मोहरी घातली, जिरं घातलं, मग कढीपत्ता घातला थोडा, टोमॅटो, मसाले घालते. आता घरातलं लाल तिखट आहे आणि थोडं हे काश्मीरी लाल तिखट, ते आपण रंग येण्यासाठी वापरतो फक्त. हळद घातली आणि थोडासा गरम मसाला. टोमॅटो थोडासा मऊ होऊ द्यायचा. थोडंसं वाटण आहे बघा आमचं. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आम्ही वाटून ठेवतो. ते आम्ही प्रत्येक भाजीत हे घालतो. तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरी चालतं. पण आमच्याकडे आम्ही प्रत्येक भाजीला हे वाटण घालतोच, म्हणजे रश्श्याच्या भाजीला. परतून घेतलं चांगलं मसाला आणि टोमॅटो. आता हे शेंग घालते मी त्यात आणि ती भिजलेली हरभऱ्याची डाळ. परतून घेते चांगलं. मस्त असं परतून घेतलं हे. आणि मग त्यात मी थोडं गरम पाणी ठेवलं आहे करायला. गार नाही घालत आहे, कारण चण्याची डाळ आहे तर ती जरा शिजते पटकन. गरम पाणी घालते. भाजी शिजेल इतकं पाणी घालायचं. मीठ घालते. मीठ घालते आणि मस्त अशी भाजी शिजू देते चांगली. शिजते बघा भाजी मस्त. छान असं लाल जर्द तवंग आलाय, मस्त रसरशीत. हे बघा, इतकाच रस्सा करणार आहे, खूप जास्त रस्सा नाही करणार. शिजले का बघू. हे बघा, डाळ मस्त मऊ शिजली. शेंग तर शिजतेच लगेच, पण डाळ शिजली पाहिजे. शेंग पण शिजली बघा. झाली मस्त भाजी अशी. ह्यात वाटलं तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता तुम्ही, पण मी नाही टाकलं कारण चांगली दाट झाली. जास्त रसरशीत नाही, रस्सा नाही करायचा आहे. हे बघा, कशी वाटली शेंग तुम्हाला शेवग्याची कमेंट करून सांगा. तुम्ही करता का? कुणाकुणाला आवडते? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.